तुम्हाला 2 दिवस सिलेंडर नाही मिळाले तर घाबरून गेले. कल्पना करा त्या लोकांची ज्यांना 5,000 वर्ष पाणी नाही मिळालं तरी पण जिवंत आहेत. 1927 साली महाराष्ट्रात एक असा संघर्ष झाला ज्याने भारतातील अस्पृश्यतेच्या विरोधातील लढ्याला एक नवी दिशा दिली. पाणी पिण्याचा साधा अधिकार मिळवण्यासाठी हजारो लोकांनी आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व करत होते भारताचे महान समाजसुधारक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. हा इतिहासातील प्रसिद्ध महाड सत्याग्रह, ज्याला चवदार तळे सत्याग्रह असेही म्हणतात. आज आपण जाणून घेणार आहोत चवदार तळे सत्याग्रह नेमका काय होता, तो का झाला आणि त्याचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला. 1927 महाराष्ट्रातील महाड या ठिकाणी एक सार्वजनिक पाण्याचे तळे होते, चवदार तळे. हे तळे सर्वांसाठी सार्वजनिक असले तरी त्या काळी दलित समाजाला या तळ्यातील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. त्या काळात भारतात अनटचेबिलिटी म्हणजेच अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात होती. दलितांना मंदिरात जाण्याचा, सार्वजनिक ठिकाणी बसण्याचा आणि पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक महाड येथे एकत्र आले. बाबासाहेबांनी सर्वांना सांगितले की आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, त्यामुळे आपल्याला पाणी पिण्याचा समान अधिकार आहे. यानंतर बाबासाहेब स्वतः चवदार तळे येथे गेले आणि तळ्यातील पाणी पिले. त्यांच्या मागे हजारो लोकांनी त्या तळ्यातील पाणी पिले. हा क्षण भारतातील समानतेसाठीच्या लढ्याचा ऐतिहासिक क्षण होता. या घटनेनंतर काही उच्चवर्णीय लोक संतापले. त्यांनी तळे शुद्ध करण्यासाठी त्यात गाईचे दूध आणि गोमूत्र टाकले. हे दाखवते की त्या काळी समाजात किती मोठी जातीय विषमता होती. पण बाबासाहेब मागे हटले नाहीत. या सत्याग्रहामुळे दलित समाजात स्वाभिमान आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा निर्माण झाली. चवदार तळे सत्याग्रहामुळे 3 मोठे बदल झाले. दलित समाजात हक्कांसाठी लढण्याची जाणीव निर्माण झाली. भारतात समानतेच्या चळवळीला गती मिळाली. पुढे जाऊन भारतीय संविधानात समान हक्कांची तरतूद झाली. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान तयार करताना सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. चवदार तळे सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठीचा संघर्ष नव्हता, तर तो मानवी स्वाभिमान आणि समानतेसाठीचा ऐतिहासिक लढा होता. आज आपण जे स्वातंत्र्य आणि समान अधिकार उपभोगतो त्यामागे बाबासाहेबांच्या अशा अनेक संघर्षांची प्रेरणा आहे. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातील सामाजिक क्रांतीचे महान नेते म्हटले जाते. इतिहास आपल्याला फक्त भूतकाळ सांगत नाही, तर भविष्यासाठी प्रेरणा देतो. आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष हीच त्या प्रेरणेची सर्वात मोठी उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नमन. जय भीम, जय संविधान.